अभय पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी सुंदर फटका मैदानाच्या दिशेने डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत डीप शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण करतोय मैदानावरती. एकेरी धाव ही खर्च होते आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 5 धावा मैदानाच्या दिशेने. अतिशय सुंदर गोलंदाजी आणि वर एक बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक SSPM च्या माध्यमातून पाहायला भेटते, अनुभवायला भेटते. या SSPM आणि एक बॅटिंग चॉईस पॉवर प्लेच्या षटकात मोठे फटके टोलवायचे या इराद्याने आर्या खांडेकर कुठेतरी फसतोय मैदानावरती. मात्र पंचांचा इशारा येतोय. वन बाउन्स सोयर चेंडू एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती 6 धावा. पाचवा चेंडू यावेळी देखील अभयचा सुंदर फटका देखना फटका. यावेळी देखील दोन क्षेत्ररक्षकांना चकवा देऊन चेंडू लगभग SSPM मेडिकलच्या दिशेने चेंडूचा प्रवास हा चौकारासाठी जातोय. मान वंदना दिली जाते SSPM मेडिकल कॉलेजला या चौकाराने आणि या चौकाराने स्वागत होतोय आर्या खांडेकरचं. 4 धाव्याने सांघिक धावसंख्या पोहोचते दुहेरी आकड्यात 10 धावा. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू मैदानावरती बॅटिंग चॉईस आणि वर एक बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा. यावेळी शेवटचा चेंडू अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण हे मैदानावरती केले जाते. ज्या क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं तेवढं कमी मैदानाच्या दिशेने खेळाडू एकेरी धाव खर्च करत एका षटकाचा खेळ समाप्त आणि वर एक बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक हे समाप्त होतंय. धावसंख्या होते ती 11 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. एका षटकाचा खेळ अवघा समाप्त होतोय. सांघिक धावसंख्या होती ती 11 धावा. बिनबाद सलामीवीर आलेले 2 तगडे फलंदाज. एका साईडला ओम चांबारे आयकॉन खेळाडू पाहायला भेटतोय तर दुसऱ्या साईडला त्याला साथ देतोय. एका चौकारे नटलेली खेळी करत आर्या खांडेकर हा मैदानावरती पाहायला भेटतोय. गोलंदाजी मार्गावरती थोडासा बदल. गोलंदाज मेगा स्क्रीन वरती पाहायला भेटतोय. थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून प्रदीप पोळ नावाचा सज्ज होतोय. हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो. सुंदर चेंडू मैदानावरती पंचांचा इशारा येतोय. यावेळी देखील स्क्वेअरलेग पंच नो चेंडूचा इशारा देत आहेत आमच्या थेट कॉमेंट्री बॉक्सची. यावेळी देखील पंचांचा इशारा येतोय तो नो चेंडूचा. सनी भिसे प्रजेश रावले गोडबोली जोडी पंचांची मैदानावरती पाहायला भेटते. पंचांचा इशारा मेन पंच. यावेळी फ्री हिट चेंडूचा मैदानावरती इशारा येतोय. फ्री हिटचा चेंडू असेल. यावेळी देखील मोठा फटका मारण्याचा मानस असेल. आर्या खांडेकरचा पाहणं औत्सुक्याचं असेल मैदानावरती काय घडेल या चेंडूवरती. कारण फ्री हिटचा चेंडू आहे. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि या फ्री हिट वरती देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल आर्या खांडेकरचा. यावेळी मोठा फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूचा प्रवास. 1 धाव ही पूर्ण घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जोखीम थोडीशी घेतली जाते आणि या 2 धाव्याने देखील सांघिक धावसंख्येत थोडासा बदल होतोय मैदानावरती. धावसंख्या पोहोचते 14 धावा. यावेळी प्रदीप पोळ अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. विचारमय जर केला मैदानावरती एका चेंडूचा खेळ समाप्त. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी थोडीशी देखील अजयची पाहायला मिळाली होती. त्यावेळी प्रदीप पोळची सुद्धा. यावेळी स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. खराब क्षेत्ररक्षण हे मैदानावरती लगभग चेंडू SSPM चौकार हा पाहायला भेटतोय. आजच्या दिवसातील दुसरा चौकार हा मैदानावरती आर्या खांडेकरच्या बॅट मधून पाहायला भेटतोय आणि या चौकाराने सांघिक धावसंख्या होते ती 18 धावा. अरे खांडेकर अप्रतिम कामगिरी करतोय फलंदाजीवरती. ज्या फलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी. यावेळी देखील लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतोय फील्ड करतोय मैदानाच्या दिशेने. थ्रो हा केला जातोय. मात्र एकेरी धावेवरती समाधान आर्या खांडेकरला मानावं लागतंय आणि एकेरी धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती 19 धावा. 3 चेंडूचा खेळ समाप्त. दुसरं षटक हे मार्गस्थ. चौथा चेंडू घेऊन ओम चांबारीसाठी.
आयकॉन खेळाडू यावेळी देखील मैदानावरती अतिशय सुंदर फटकेबाजी पॉइंट रिझन मध्ये चेंडूचा प्रवास एकेरी धाव दुसरी धावेची जोखीम रनआउटची नामी संधी यावेळी रनआउटची नामी संधी गमावली जाते ते विकेट किपर याच्याकडून मात्र 2 धावा धाव संख्येत बदल 21 धावा 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय सांघिक धावसंख्या पोहोचते ती 21 धावांवरती प्रदीप पोळ 5वा चेंडू गुण यावेळी चेंडू बराच वेळ हवे क्षेत्ररक्षक खाली जल टिपण्याची नामी संधी यावेळी लॉकआउटचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय तोपर्यंत चेंडू जमिनीला बलिदान होतोय अर्थातच मैदानावरती 2 धावा पाहायला भेटत आहेत आणि या 2 धाव्याने देखील धावसंख्येत थोडासा बदल पुन्हा एकदा धावसंख्या होते ती 23 धावा 5 चेंडूचा खेळ समाप्त धावसंख्या 23 दुसरं षटक हे मार्गस्थ अंतिम चेंडू प्रदीप पोळ यावेळी मोठा फटका पंचांचा इशारा येणं बाकी यावेळी पंचांचा इशारा येतोय टोटल 3 धावा असतील निश्चित स्वरूपाने पाहणं औत्सुक्याचं असेल कारण नो चेंडू पंचांकडून इशारा आलाय परंतु टोटल धावसंख्या पाहणं गरजेचं असेल पंच टोटल टोटल धावसंख्या कळवा 3 फ्रीडचा चेंडू yes, टोटल 3 धाव्याने धावसंख्येत बदल थोडासा देखील पाहायला भेटतोय धावांचा डोंगर उच्च स्तरावरती जाताना ज्या धावांची रणनीती होती अशी धावसंख्या मैदानावरती पाहायला भेटते SSPM टायटस संघाकडून धावसंख्या 26 धावा स्पर्धेच्या दरम्यान सन्माननीय पाटील सरांचं आगमन होतंय पाटील सर आपलं मनपूर्वक स्वागत सहर्ष स्वागत 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय मैदानावरती सांघिक धावसंख्या होती ती 26 धावा अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील टाकण्यासाठी सज्ज होईल प्रदीप पोळ एका साईडला दुसऱ्या साईडला सलामीवीर आलेले 2 तगडे फलंदाज एका साईडला आर्य खांडेकर एक हाती किल्ला लढवतोय 2 चौकार नटलेली खेळी करतोय तर त्याला साथ देतोय आयकॉन खेळाडू ओम सांबारे हा मैदानाच्या दिशेने षटकाराची जर हॅट्रिक झाली मैदानावरती तर सन्माननीय पाटील सरांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक हे दिलं जात आहे मैदानावरती दुसरं षटक हे मार्गस्थ अंतिम चेंडू गोलंदाजाचा प्रदीप पोळचा पाहायला भेटतोय यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लॉगअपच्या दिशेने चेंडूचा प्रवास क्षेत्ररक्षक येतोय लॉगअपचा तोपर्यंत एकेरी धाव ही घेतली जाते एकेरी धावेने 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय सांघिक धावसंख्या पोहोचते ती 27 धावा SSPM टायटस संघाचा विचार केला तर आतापर्यंत 4 गुण ज्यांच्या नावावरती आहेत असा संघ तगडा हा मैदानावरती पाहायला भेटतोय त्या तगड्या संघ समोर कुठेतरी भिडायचं तो SSPM डेव्हिल संघ थोडासा देखील मैदानावरती पाहायला भेटतोय आतापर्यंत विचारमय केला तर संकटात आहे तो SSPM डेव्हिल संघ थोडीशी खराब गोलंदाजी कारण 2 षटकांचा विचारमय केला तर 27 धावा आणि मैदानावरती अजून एक चॅलेंजिंग ओव्हर ही मैदानाच्या दिशेने पाहायला भेटते पंचांचा इशारा येतोय चॅलेंजिंग ओव्हर मैदानावरती चॅलेंज दिलं जात आहे आयकॉन खेळाडूकडून ओम सांघिक धावसंख्या ही मैदानावर 36 धावा 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय धावसंख्या पोहोचते 36 धावांवरती यावेळी कार्तिक लांडगेसाठी सुंदर चेंडू मैदानावरती काव कॉर्नरच्या रिजन मध्ये चेंडूचा प्रवास जमीलगतचा फटका बघताना बघता थोडस खराब क्षेत्ररक्षण चेंडूचा प्रवास थेट सीमारेषेच्या बाहेर SSPM चौकार हा मैदानावरती पाहायला भेटतोय थँक्यू डीजे स्वतः कर्णधार म्हणून
माझी वळणी का लागली या मैदानावरती या संघामध्ये याचं प्रतिउत्तर हे मैदानावरती पाहायला भेटते ते कार्तिक लांडगेच्या बॅटमधून यावेळी देखील डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडूचा पुन्हा एकदा प्रवास अतिशय सुंदर फटकेबाजी स्वतः कर्णधार हल्ला करतोय यावेळी कार्तिक लांडगेच्या बॅटमधून दुसरा चौकार हा मैदानावरती पाहायला भेटतो या चौकाराने धावसंख्येत थोडासा बदल धावसंख्या होते 44 धावा मैदानावरती शिवम टार्गेट थोडासा महागाडा ठरतोय 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय धावसंख्या बोलते ती 44 धावांवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बराच वेळ चेंडू हवेत फटका फसलाय क्षेत्ररक्षक खाली यावेळी 2 चौकारे नटलेली खेळी संपुष्टात येते ती कार्तिक लांडगेची खेळी संपुष्टात होते तो स्वतः कर्णधार डगआउटच्या दिशेने जातोय 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय मैदानावरती सांघिक धावसंख्या स्थिरावते ती 44 धावा प्रथमतः नाणेफेक जिंकलं मैदानावरती एसएसपीएम टायटन्स संघाने आणि एसएसपीएम टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली 4 षटकांचा खेळ अवघा समाप्त झाला 44 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात थँक्यू डीजे कार्तिक लांडगेची जागा घेण्यासाठी यावेळी आदित्य राज जोशी हा देखील फलंदाज मैदानावरती सज्ज होतोय कालच्या दिवसामध्ये आदित्य राज जोशीने सुंदर कामगिरी आपल्या संघासाठी केली होती तोच खेळाडू यावेळी आल्याबरोबर मोठा फटका टोलवायचा या इराद्याने फटकेबाजी करत डी मिड विकेटच्या दिशेने चेंडू हा फसलाय मैदानावरती क्षेत्ररक्षक आहे अजून एक झेल टिपला जातोय माघारी परतावा लागताय तर आदित्य राज जोशी याला मैदानाच्या दिशेने माफ करा मैदानाच्या दिशेने ओम चांबारीला माघारी परतावा लागतंय धावसंख्या स्थिरावते ती 44 धावा नवीन फलंदाज मैदानावरती सज्ज होतोय तो विश्वा मस्के यावेळी देखील विश्वास हा दाखवण्यासाठी मैदानावरती येतोय तो विश्वा मस्के एका दुसरा मोठा फटका टोलवायचा या इराद्याने फलंदाजी करत सज्ज होतोय आल्याबरोबर मेडन चेंडूची गणना ही समाप्त होते ते गोलंदाज प्रदीप पोळ याच्याकडून अतिशय सुंदर गोलंदाजी अचूक टप्प्याचा मारा अतिउसळी असणारी गोलंदाजी ही थोडीशी केली जाते प्रदीप पोळ याच्याकडून 2 चेंडूचा खेळ अवघा समाप्त होतोय तो अंतिम षटकातील विश्वा मस्केसाठी आतापर्यंत दोन चेंडूचा खेळ समाप्त होतोय बॅटिंग करणारी देखील बॅटिंग करणारा जो संघ आहे मैदानावरती एसएसपीएम टायटन्स संघ या संघासाठी 2 धाव्यांची पेनल्टी येते ती पंचांकडून कारण सामना चालू असताना डगआउट सोडून ते खेळाडू बाजूला खेळत असल्याचा मैदानावरती पंचांचा इशारा बहुधा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येतोय धावसंख्या होती ती 42 धावा अंतिम षटक हे मार्गस्थ 2 चेंडूचा खेळ समाप्त प्रदीप पोळ यावेळी देखील सुंदर गोलंदाजी करत यावेळी सुंदर फटका देखणा फटका मिड विकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास लगभग चेंडू हातामध्ये विसवला जातोय यावेळी अप्रतिम झेल टिपला जातोय माघारी परतावा लागतोय विश्वा मस्के याला 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय अंतिम षटक हे मार्गस्थ मैदानाच्या दिशेने
राहुल नवीन फलंदाज देखील सज्ज होतोय विश्वाची जागा घेण्यासाठी. यावेळी जोरदार अपील पंचांचा इशारा येतोय. नटआउटचा यावेळी 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतो. अवघ्या मैदानावरती अंतिम षटक हे मार्गस्थ पहिल्या इनिंगची सांगता समाप्त करणारं हे षटक प्रदीप पोळ या मैदानावरती पाहायला भेटतोय. तो 5वा चेंडू घेऊन तो राहुलसाठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळी झेल टिपण्याची नामी संधी. मैदानावरती झेल सुटलोय. परिणामी एकेरी धावेची ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यावेळी सुंदर रणनीती विकेट मैदानावरती पाहायला भेटते. या 2 धाव्यांनी धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचते 44 धावा. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय मैदानावरती. यावेळी विचारमय केला तर राहुल स्ट्रायकरच्या दिशेने अंतिम चेंडू घेऊन प्रदीप पोळ हा सज्ज होतोय. शेवटचा चेंडू सुंदर फटका फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. झेल टिपण्याची नामी संधी गमावली जाते. यावेळी एकेरी धावेचा प्रयत्न दुसरे धावेत आणि सहजरित्या 2 धावेचा प्रयत्न तिसरे धावेत घेण्याचा प्रयत्न. मात्र 2 धाव्यांवरती समाधान मानावं लागतंय. एक हादरा बसतोय. अजून एक विकेट मैदानाच्या दिशेने. विचार जर केला तर लगभग मैदानाच्या दिशेने 5 विकेटच्या मोबदल्यात SSPM टायटन्स संघ सांघिक धावसंख्येवरती मजल मारतोय. 46 धावा. विजयासाठी 47 धावांची नितांत आवश्यकता. येणारे आणि 47 धावांची ही नितांत आवश्यकता. SSPM टायटन्स विरुद्ध SSPM डेव्हिल हा देखील सामना मैदानावरती आपण अनुभवताय पाहताय. पहिल्या इनिंगची सांगता समाप्त होते मैदानावरती. SSPM टायटन्स संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली आणि फलंदाजी करत 46 धावा 47 धावांचं उद्दिष्ट हे मैदानावरती ठेवतोय. तो SSPM डेव्हिल्स संघासमोर येणाऱ्या 30 चेंडूवरती 47 धावा काढल्या जातात की काय की रोखलं जात आहे हे सांगण्यासाठी आमचे सहकारी मित्र समालोचन कक्षात. आवाज ऐकूया समीर राणे यांचा. यानंतर होणारा सामना आहे हेड. हेलो 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 SSPM स्ट्रायकर संघ नाणेफेक जिंकतोय. प्रथम स्वीकारतोय क्षेत्ररक्षण. आपण पाहतोय SSPM मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाइम हॉस्पिटल पडवे आयोजित SSPM प्रीमियर लीग 2025 चा रणसंग्राम तिसरा पर्व अगदी नेटनेटक्या नेत्रदीपक असा आयोजना अंतर्गत चालू असणारी ही स्पर्धा
षटकारांच्या हॅट्रिकसाठी सर पाटील सर यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक पुरस्कृत केला गेलाय. सामन्यासाठी पंच आपण पाहतोय ब्रजेश रावले आणि सनी भिसे. धन्यवाद राकेश. पहिला चेंडू, यावेळी तेज तर्रार चेंडू, कोणतीही धाव नाहीये. 47 धावांचा पाठलाग यावेळी आपण मैदानावरती पाहतोय. डेव्हिल संघ 47 धावांचं आव्हान घेऊन मैदानात दाखल झालाय. गोलंदाज आक्रमणावरती गोलंदाज आर्या खांडेकर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. यावेळी मात्र सुरेख फटका, स्ट्रेट ग्राउंडचा फटका, चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार आलाय. 47 धावांचा पाठलाग करत असताना एका मोठ्या आघाताने, एका मोठ्या फटक्याने यावेळी सुरुवात केली आहे. स्ट्राईक एंडवरती असणारा फलंदाज प्रदीप पोळे याने सुरुवातपासून आक्रमकता म्हणावी लागेल. यापूर्वीचा चेंडू निर्धाव होता, त्यानंतर त्या चेंडूवरती चौकार आलाय. सांघिक धावफलक 4 धावा. 47 धावांचा पाठलागायला गवसणी घालायची आहे. या इराद्याने फलंदाजी करावी लागेल प्रदीप आणि त्याचा साथीदार नॉन स्ट्राईक एंडवरती शिवम तारगे याला. यावेळी मात्र दिशाहीन गोलंदाजी, लाईन लेन भरकटलेली गोलंदाजी, अवांतरचा इशारा. सर सनी भिसे यांच्याकडून अवांतरचा इशारा आणि एका धावेने सांघिक धावफलक 5 धावा धावफलकावरती. अवांतरच्या स्वरूपातील मिळालेल्या एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित होतोय. 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. फलंदाजी करणाऱ्या संघाचा यावेळी मात्र बॅकफुटला जात पंच केले. चेंडूला कव्हर मध्ये क्षेत्ररक्षकाकडून फंबलिंग झालाय. चेंडूचा प्रवास सीमारेषेजवळ आलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू परार आलाय. SSPM चौकार. चार धाबा आलाय. 4 धावांनी सांघिक धावफलक 9 धावा. एक चुकी झाली, त्यानंतर चेंडू रोखणं खूप कठीण होऊन बसेल, कारण मैदानावरती आपण पाहतोय चौकार षटकार येणं खूप गरजेचं असेल, कारण 47 धावांचा आपल्याला पाठलाग करायचा. यावेळी सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर जमिनीशी समांतर घेत जाणारा हा चेंडू फलंदाजाला जी अपेक्षित उसळी हवी होती ती उसळी नाही मिळाली. या चेंडूवरती निर्धाव चेंडू गणला जाईल. कोणती धाव नाहीये, कोणती जोखीम देखील नाही आहे चेंडूवरती. 4 चेंडूंचा खेळ माघारी पडलाय. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी या मैदानावरती उपस्थिती दर्शवणारा. त्यावेळी मात्र ओव्हरपिच चेंडू, त्याच्यावरती सजलेला फटका फसलाय का? क्षेत्ररक्षक जेल खाली आहे, जेल टिपला गेलाय. होईल गड्याचा बतम, जो एकतर्फी आपल्या संघासाठी झुंज देत होता. ऐन मोक्याच्या क्षणी फसलेला फटका हा मात्र अपवादात्मक ठरतोय आणि एक साधा सोपा जेल टिपला जातोय. गडी होईल बाद. बाद होतोय फलंदाज प्रदीप पोळे. डीजे यस, थँक्यू डीजे. नवीन फलंदाज प्रतीक बांगर स्ट्राईक एंडवरती सज्ज झालाय. आल्या आल्या मोठा फटका प्रतीकच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक मिडॉन मध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षण. निश्चितपणे आपल्या संघासाठी धावा रोखण्याचं काम करतायत हे क्षेत्ररक्षक. सुरुवातीच्या काही चेंडूंवरती चुका झाल्या, त्यानंतर मात्र त्या चुका सुधारल्या गेल्या आहेत. मिडॉन मध्ये यावेळी कठीण चेंडू अडवण्यासाठी कठीण प्रयत्न हे मैदानावरती पाहायला मिळाले. ऐन मोक्याच्या क्षणी चेंडूवर ताबा मिळवलाय. त्यापूर्वीच्या चेंडूवरती जेल टिपला गेलाय, बाद केले गेले प्रदीप पोळे याला. सांघिक धावफलक, पहिल्या षटकाचा खेळ माघारी पडलाय. सांघिक धावफलक 1 गडी बाद 10. 47 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र 24 ला 37 करायचे आहेत. 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 37 धावांची गरज आहे. सामने थोडं फास्ट घ्यायचे आहेत मित्रांनो, जेणेकरून आपल्याला आजच्या दिवसात मेगा पॅनल सामना देखील खेळायचा आहे या मैदानावरती. आणि मेगा पॅनल सामन्यात जो संघ विजयी होईल त्या संघातील एका खेळाडूसाठी खुशखबर असेल. तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन तो निर्णय घ्यायचा आहे. तुमच्यातील एका खेळाडूला मॅनेजमेंट कडून 7 लाख रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. मग ती कोणाला मिळवून द्यायची हे तुम्ही सर्वजण एकत्र येऊन तुमचा सांघिक निर्णय असेल. जो संघ मेगा पॅनल वरती टायटल वरती आपलं नाव कोरेल, पहिल्या पर्वाचा हकदार बनेल, त्या संघाला ही संधी असेल. खरोखरच पहिलं पर्व आपण स्टुडंट लोकांसाठी हे पहिलं पर्व, आणि ते पहिलं पर्वामध्ये त्यांना संधी दिली आहे. वेळेचं काटेकोरपणे त्यांच्याकडून देखील पालन केलं जात आहे. गोलंदाज आदित्यराज जोशी, यावेळी मात्र सुरेख चेंडू, तेज तर्रार चेंडू हाताळला गेलाय.
चेंडूवरती थोडासा यष्टीरक्षक फंबल झालाय, गली क्षेत्रात चेंडूवरती ताबा मिळवला गेलाय, परतीची फेक केली गेली आहे, तोपर्यंत बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते आहे आणि एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित होईल. 11 धावा धावफलकावरती. नेल्सन फिगर धावफलक, एक षटकाचा खेळ समागारी, पहिला चेंडू आणि त्यानंतर मात्र 11 वरती 1. नेल्सन फिगर धावफलक आपण पाहतो. यावेळी मात्र मोठा फटका विकेट केलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट क्षेत्रात. साधा सोपा लॉलीपॉप झेल यावेळी जमिनीला दान केला गेलाय. राहुल सर या जागेवर जरी शोलेचे ठाकूर असले असते ना तरी हा झेल टिपू शकले असते. एवढा साधा सोपा झेल होता. झेल जमिनीला दान केला गेलाय. एका 2 धावांनी सांघिक धावफलक परावर्तित झालाय. 13 धावा धावफलकावरती. कमालीची गोलंदाजी आदित्यराज जोशी आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय. फलंदाजी चमक दाखवू शकला नाही. यावेळी पुढे सरसावला, बदल आले ते दाखवलं गेलं होतं. अभ्यास करत असताना होमवर्क आणि क्रिकेटच्या मैदानावरती फुटवर्क अतिशय महत्वाचं आहे. फुटवर्क जर तुमच्या जवळ नसेल तर तुम्ही मोठे फटके सहज खेळू शकत नाहीये. जास्तीत जास्त गोलंदाजाचा वर्चस्व राहील मैदानावरती, त्यामुळे तुमच्या फुटवर्कला जास्त अग्रगण्य स्थान दिलं जातं क्रिकेटच्या पटलावरती आणि ते फुटवर्क अतिशय महत्वाचं आहे. यावेळी पुढे सरसावला, पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅटचा बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. सलगचे 2 चेंडू हे निर्धाव. आदित्यने कमालीची गोलंदाजी केली आहे. 4 चेंडू हाताळलेत. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. एक बाईच्या स्वरूपात धाव आली आहे. म्हणजे सार्वत्रिक आपण विचार केला या 4 चेंडूंवरती जर 3 धावा खर्च झाल्या आहेत. क्षेत्ररक्षण तर कमालीची, दर्जेदार क्षेत्ररक्षकांच्या यादीत त्याचं नाव आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यात सुरेख कामगिरी आहे आदित्यराज जोशी याची. यावेळी बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. चेंडू तो थोडासा क्षेत्ररक्षकापासून दूर राहिलाय, परंतु हा झेल होऊ शकला असता जर तुम्ही प्रयत्न केले असते तर. आणि जर तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असाल तर देवाला देखील तुम्हाला द्यावं लागेल, द्यावं भाग पडेल. अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण असणं खूप गरजेचं आहे. कालच्या दिवसात आदित्यराज जोशीने एका चेंडूत 2 धावांची गरज असताना षटकार ठोकला होता. तोच आदित्य यावेळी मात्र गोलंदाजी करताना पुलर लेनचा चेंडू, त्याच्यावरती सजलेला फटका, कार्पेटच्या साह्याने चेंडूचा प्रवास, लॉंग ऑन क्षेत्रात झालेलं पम्बलिंग, एकेरीची पावलं दुहेरीकडे वळले, नॉन स्ट्राइक वरती घडामोड घडू शकली असती. डेंजर झोनच्या दिशेने फलंदाज पाहायला मिळत होता. रेड सिग्नल आला होता, परंतु काही का असेना नशिबाची साथ मिळाली आहे फलंदाजाला. थोडंसं कलेक्शन खराब म्हणावं लागेल. 2 धावा आल्या आहेत आणि 2 धावांनी 2 षटकांचा खेळ माघारी. सांघिक धावफलक 16 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात 47 धावांचा पाठलाग करत असताना डीजे यस, थँक्यू डीजे, थँक्यू. विश्वा मस्के, छोटा पॅकेज बडा धमाका. विश्वा मस्केचा कॉन्फिडन्स मात्र सर सुतळी बॉम्ब सारखा आहे. वाजला तर आवाज मोठा करतोच, पण नाही वाजला तरी कोणाची हिंमत होत नाही त्याला हात लावायची. अशा प्रकारचा कॉन्फिडन्स आहे विश्वा मस्केचा. छोटेखानी खेळाडू आहे, छोटा पॅकेज आहे आणि यावेळी मात्र बाईटच्या स्वरूपात 1 धाव. बाईटच्या स्वरूपात 1 धाव. एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित होईल. 17 धावा. एकेरी दुहेरीवरती जास्त भर आतापर्यंत पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी पहिल्या षटकात आर्या खांडेकर, आदित्य राज जोशी आणि यावेळी मात्र विश्वा मस्के. यावेळी दिमागीचा चेंडू, स्क्वेअर क्षेत्रात चेंडूचा प्रवास आपण पाहतोय. माफ करा, फाईन लेग क्षेत्रात चेंडूचा प्रवास. एका धावेवरती समाधान आपण पाहतोय. एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित होईल. 18 धावा धावफलकावरती. एकेरी दुहेरीवरती जास्त भर आहे. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे आतापासून इथून पुढे मोठे फटके येणं गरजेचं असेल, कारण आपल्याला 47 धावांच्या पाठलागाला यशस्वी गवसणी घालायची आहे. हा इरादा असेल SSPM डेव्हिल्स क्रिकेट संघाचा. बॅकफुट पंच पुन्हा एकदा. फलंदाज अनेक फटके खेळण्यासाठी सज्ज झालाय, परंतु जास्तीत जास्त बॅकफुट पंच याच्याकडून जास्त अवलंब केला गेलाय. कारण कव्हर, एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात नाही आहे. बहुधा त्या क्षेत्रात त्याला फटका टोलवायचा आहे. जी दरी आपल्याला पाहायला मिळते ती दरी भेदायची आहे. सांघिक धावफलक आतापर्यंत 18 धावा. यावेळी पुढे सरसावला होता, परंतु बॅटची कट घेत लेमन कट, रुबी कट आपल्याला पाहायला मिळते. 1च धाव आणि ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि बॅकअप नव्हतं. बॅकअपला खूप स्थान आहे. आम्ही कालपासून सांगतोय क्रिकेटच्या मैदानावरती जर तुमच्या जवळ बॅकअप नसेल तर तुम्हाला मात्र पॅकअप करावं लागेल. सांघिक धावफलक 20 धावा, 47 धावांचा पाठलाग. आतापर्यंत सार्वत्रिक इनिंगचा विचार जर आपण केला
तर अजून येणारे पुढे 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 14ला तुम्हाला अजून 27 करायचे आहेत म्हणजे 14ला 27 चेंडू धावांची गरज आहे 14 चेंडू 27 धावा स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा पुढे सरसावा जो मनोमनी इरादा केला होता तो इरादा आता सक्सेस झालाय परंतु किती धावांसाठी सक्सेस होईल एकेरीची पावलं दुहेरीकडे वळली आहेत 2 धावा पूर्ण आणि दुहेरीची पावलं पुन्हा एकदा ती जोखीमग्रस्त तिहेरी धावेकडे परंतु बागेत फिरणारा फलंदाज यावेळी बाद होतोय आता जी बॅट दिली आहे ती स्वर संरक्षणासाठी दिली आहे हे कदाचित विसरला असावा फलंदाज आणि हातात दिलेली बॅट खाली न टेकवता ग्राउंडिंग न करता तिसरी धाव पूर्ण करण्याच्या नादात यावेळी मात्र जावं लागेल तंबूच्या श्रीला बॅक टू द बाबालाइन डीजे साजेशी अशी कामगिरी त्याला करून दाखवावी लागेल आयकॉन खेळाडू आहे शुभम इंगळे आयकॉन खेळाडू म्हणजे सर मालवणीत सांगायचं झालं तर त्याका सगळ्यांचा आयकॉन घ्यायचा लागता असं आयकॉन खेळाडू यावेळी मात्र सुरेख फटका आल्या आल्या बॅकफूट पंच पाहायला मिळतोय परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये फटका तर सुरेख होता आणि चेंडू हातात जरी असला ना तरी देखील 2 धावा घेतल्या गेल्या आहेत म्हणजे रनिंग बिटवीन द विकेट मध्ये देखील हे 2 फलंदाज माहीर आहेत सुरेख कामगिरी या 2 फलंदाजांची आपण पाहतोय आणि 2 धावांनी सांघिक धावफलक 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय मैदानात 47 धावांचा पाठलागाला गवसणी घालत असताना कुठेतरी धावसंख्येला रोख लावणारी गोलंदाजी ही अपवादात्मक ठरते आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे 12ला करायचे 23 म्हणजे 2 मोठे फटके तर गरजेचे आहेतच आणि 6 चेंडू 6 मोठे फटके जर तुम्ही ठोकलात तर 6 जिवंत कोंबडी देण्यात येतील हवं लागेल मैदानावरती चॅलेंजेस ओव्हर चॅलेंजिंग षटकाचा अवलंब केला गेलाय म्हणजे 10 धावा तुम्हाला करायच्या आहेत या षटकात गोलंदाज आर्या खांडेकर पुलटो चेंडूला मात्र धाडून दिलाय डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक तैनात परतीचा प्रवास करावा लागेल फलंदाजाला मोठा फटका खेळण्याचा हव्यास मात्र आवरता आला नाहीये आणि यावेळी फलंदाज होईल बाद झाला फलंदाज प्रदीप बांगार बुलंद आवाज त्रिवेणी भाषेचा संगम असणारे समालोचक गुणवान समालोचक सर विवेक परब सर यांचं या ठिकाणी शब्द सुमनानी शब्द फुलांनी स्वागत केलं जात आहे विनंती सर आपण समालोचन कक्षात येऊन स्थानापन्न व्हा गौरव शेट्टी यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण पुष्पगुच्छ देऊन
विवेक परब सर यांचं आपण या ठिकाणी स्वागत करतोय. नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती अक्षय गाडी, गोलंदाज आर्या खांडेकर पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली. पुन्हा एकदा पुढे सरसावला होता, ही देहबोली जाणली आहे गोलंदाजाने आणि त्यानंतर धीम्या गतीने चेंडू हाताळलाय जेणेकरून फलंदाजाला मोठा फटका खेळणं कठीण होऊन बसेल. 2 चेंडूंचा खेळ माघारी, 2 चेंडूत 1 धाव खर्च केली आहे. सांघिक धावफलक 25 धावा धावफलकावर आतापर्यंत जोडल्या गेल्या आहेत. 47चा पाठलाग आपण पाहतोय. आता मात्र सांघिक धावसंख्या 25 धावा म्हणजे 22 धावांची अजून गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 10 ला 22 करायचे आहेत. 10 चेंडू 22 धावांची गरज. विजयासाठी स्ट्राईक एंड वरती फलंदाज शुभम इंगळे. यावेळी मात्र निर्धाव चेंडू. स्ट्राईक एंड वरती शुभम इंगळे ज्याला आपण पाहतोय एक दुहेरीचा फटका आलाय, त्यानंतर निर्धाव चेंडू आलाय. आदित्य जोशी खुश आहे. आदित्यला माहित आहे आता आम्ही सहजासहजी 47 धावांचा पाठलाग करू देणार नाही आहोत, कारण सुरुवातीची फळी ही पडझडीने सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे जे कंदे फलंदाज होते ते मात्र या ठिकाणी स्वस्तात बाद झाले आहेत. इथून पुढे मोठ्या फटक्यांसाठी शॉर्ट सिलेक्शन करावं लागेल. लावली अपील एसटीच्या मागे आपण पाहतोय छोटेखानी एसटी रक्षक विश्वा मस्के याला अपील मात्र जोरात आहे. संपूर्ण स्पर्धेत अपीलला खूप महत्व आहे. या अपीलसाठी देखील ओळखला जातोय विश्वा मस्के. चेंडू हातात आलाय त्या क्षणी त्याने जोरदार अपील देखील केलाय. आणि SSPM टायटन संघाची देखील खासियत आहे, आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामने जिंकले आहेत. या संघाने स्कॉलरशिप मिळवायची वाटते या खेळाडूंना, त्यासाठी कडवी झुंज देत आहेत. यावेळी मात्र पुढे सरसावट टोलावलेला फटका डीप स्क्वेअर क्षेत्रात चेंडूचा प्रवास, परतीची फेक स्ट्राईक यांच्या दिशेने. तोपर्यंत मात्र एकच धाव. विश्वाच्या डोक्यावरून चेंडू गेला. विश्वासारखे 2 खेळाडू जरी उभे राहिले असते एकमेकावरती तरी हा चेंडू उडवणं कठीण होतं, परंतु विश्वाने जिंकली आहेत. सर्व क्रीडा रसिकांची मनं जिंकली आहेत. 2 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत या गोलंदाज आर्या खांडेकरने. आणि या चेंडूवर सर धाव नाही आली तरी चालेल, आणि आली तर तोटा आपल्यालाच होणार आहे. फक्त 2 धावा धाव फलकावरती, कारण चॅलेंजिंग षटक आहे. 10 धावा तुम्हाला चॅलेंज करायचे आहे प्रतिस्पर्धी संघाला, तरी देखील फलंदाजाने प्रयत्न केलाय. एवढं सांगून सुद्धा तुम्ही जर प्रयत्न करत असाल तरी तुमचा मात्र लक्ष नसेल मैदानात. कोणतीही धाव नाही आहे. 1 धाव कमी केली जाईल. एका धावेने सांघिक धाव फलक कमी होईल. 25 धावा धाव फलकावरती 1 धाव कमी होते. चॅलेंजिंग षटकामध्ये फक्त 2 धावा घेतल्या गेल्या आहेत, त्यामध्ये 1 धाव कमी झाली आहे. सांघिक धाव फलक 25 धावा. आता मात्र 6 ला 22 करायचे आहेत. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 चेंडूत 22 धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे 47 ला आपण सहज गबसने घालू शकू. 6 ला 22 डीजे. सव्वीस धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज ईश्वर सकपाळ. ईश्वर संकपाळ गोलंदाजच्या आक्रमणावरती. अंतिम 6 चेंडू आहेत. 6 चेंडूत 22 धावा रोखायच्या आहेत. एका बाजूने 6 चेंडूत 22 धावा ठोकायच्या आहेत. यावेळी मात्र मोठा फटका आलाय फलंदाजच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक सर्वांना वेट करतोय आणि यावेळी झेल टिपला, परंतु हात फिरलाय. अतिशय जड असं काहीतरी हातात पडल्यासारखं भासलंय त्या क्षेत्ररक्षकाला, आणि झेल सुटला जरी असला तरी एकच धाव घेतली. 2 धावा घेतल्यात. 2 धावांनी सांघिक धाव फलक 27 धावा. थांबा सर, हा चेंडू डेड बॉल असेल. डेड बॉल आहे. यस, जो निर्णय असेल तो निश्चितपणे आमचे पंच त्या ठिकाणी देतील. 1 चेंडूचा खेळ माघारी झालाय. हा चेंडू मृत घोषित केलाय. डेड बॉल असेल. एका चेंडूचा खेळ माघारी. 2 धावा आल्या त्या चेंडूवरती. सांघिक धाव फलक 27 धावा.
यावेळी पुन्हा मात्र रनअप मध्ये अडथळा आलाय, क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. चला सामना फास्ट घेऊया. आता मधून 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूत 21 धावांची 20 धावांची गरज आहे. 5ला 20 करायचे आहेत. 5 चेंडूंचा खेळ बाकी, 20 धावांची गरज असते. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय शुभम इंगळे. नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज अक्षय घाडी. सलामीवीरांनी थोडा नाराज केलाय यावेळी, परंतु डावाला सावरण्याची जबाबदारी घेत असताना कुठेतरी निर्धाव चेंडू जास्त आले. यावेळी कारण दौड आलाय. एसटी रक्षक झेल खाली आलाय, झेल टिपला गेलाय. एका गड्याचं होईल पतन, अजून एक गडी होईल बाद. सांघिक धावफलक 27 धावा धावफलकावरती स्थिरावल्यात. डीजे यस थँक्यू डीजे. 20 धावांची गरज. स्ट्राईक एंड वरती फलंदाज अभय बागोल. यावेळी मात्र अवांतरचा इशारा पंचांकडून. थेट चेंडू हा लेस्टिकला मिस करणारा, उजव्या एस्टीला मिस करणारा हा चेंडू होता, त्यामुळे पंचांनी दंडित केलाय. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजच्या आक्रमणावरती ईश्वर सकपाळ याला हा चेंडू पुन्हा फेकावा लागेल. ईश्वर याला स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय नवीन आलेला फलंदाज अभय बागोल. सांघिक धावफलक स्थिरावले 28 धावांवरती. अजून 19 धावांची गरज आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 मोठे फटके येणं खूप गरजेचं असेल. त्यावेळी आपण पाहिलं टप्पा पडल्यानंतर अनपेक्षित अशी उसळी हा चेंडू निर्धाव गणला गेलाय आणि पंचांचा इशारा देखील आलाय 1 बाउन्सचा. गोलंदाज आपण पाहतोय ईश्वर सकपाळ यांना 1 बाउन्सचा इशारा. म्हणजे आता मात्र 3ला 19 करायचे आहेत. 3 मोठे फटके आले, सामना बरोबरीत सुटेल. त्यानंतर सुपर ओव्हरचा थरार आपण पाहू मैदानावरती, परंतु ते 3 मोठे फटके येणं अगोदर गरजेचं आहे. ते 3 मोठे फटके यावे लागतील येणाऱ्या 3 चेंडूंवरती. 3ला 19. यावेळी फटका सजलाय. क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन मध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं गेलाय. गडी होईल बाद. दर्जेदार झेल टिपला गेलाय. कार्तिक लांडगे या सामन्यातील 3रा झेल टिपतोय. खरोखरच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण कार्तिक लांडगेच्या माध्यमातून. डीजे भूषण सदापुले. अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल मैदानावरती. 19 धावांची गरज आहे. कुठेतरी पडझड पाहायला मिळाली. सुरुवातीच्या षटकात काही धावा आल्या नाहीयेत. यावेळी मात्र सुरेख फटका चाललाय. क्षेत्ररक्षक आहे. अजून एका गड्याचा होईल पतम. सलग 2 चेंडूंवरती 2 गडी बाद होत आहेत. दर्जेदार कमालीची गोलंदाजी स्लॉगच्या षटकात ईश्वर सकपाळ. आतापर्यंत बॅटच्या माध्यमातून आलेल्या 2 धावा आणि अवांतरच्या स्वरूपातील 1 धाव असं गोलंदाजीचं पृथक्करण, परंतु 3 गडी हे बाद केले गेले त्याच्या माध्यमातून. 28 धावा. दर्जेदार क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर क्षेत्रात तैनात. पंचांच्या बाजूला जो क्षेत्ररक्षक आहे सार्थक, दर्जेदार झेल टिपला गेलाय. यस थँक्यू डीजे. गोलंदाज बबान. सामन्यातील औपचारिकता तेवढी बाकी असेल, परंतु गोलंदाज काहीतरी विक्रम करायचा आहे. शेवटचा चेंडू आहे. ऑन हॅट्रिक आहे. गोलंदाज ईश्वर सकपाळ. फलंदाजी करणाऱ्या संघाची फक्त औपचारिकता तेवढी बाकी आहे, कारण सामना खूप दूर होत चाललाय. हॅट्रिक चेंडू यावेळी निर्धाव आलाय. एसट्यांना थोडासा मिस करत जाणारा हा चेंडू चुंबन घेत जायला हवा होता, परंतु यावेळी मात्र मिस करत गेला. निर्धाव चेंडू आलाय. सामन्याची होते सांगता. विजयी होतोय संघ SSPM टायटन्स क्रिकेट संघ. चला पुढील सामन्यासाठी ज्या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय त्याने ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवा. पुढील सामन्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारा आवाज असेल मालवणी भाषेतून मिस्टर विवेक परब सर. तोपर्यंत ऐकूया बॉस के बॉस मिलिंद बॉस. डीजे